उद्धव ठाकरे यांनी काल एक भाषा वापरली की एकतर मी संपेल नाही तर फडणवीस संपतील। कुठेतरी ही भाषा जी आहे ती आता कुठेतरी सुडाने पेटलेले राजकारण पाहायला मिळते का? कारण अशा पद्धतीची भाषा यापूर्वी कधी नव्हती। हे गोंधळलेले वैचारिक दिवाळखोरी आहे, ही वैचारिक दिवाळखोरी आहे आणि हे गोंधळलेले आहेत आणि हे सुडाचं राजकारण करू इच्छित आहेत। परंतु राज्यातली जनता सुडाच्या राजकारणाला थारा देणार नाही। आम्ही जे काम केलंय, विकास कामं केली आहेत, कल्याणकारी योजना केलेल्या आहेत, त्यामुळे मी, देवेंद्रजी, अजितदादा आम्ही सगळे मिळून लोकांची सेवा करतोय। त्यामुळे विरोधक किती काही बोलले तरी देवेंद्रजींचा बाल बाका करू शकत नाही। देवेंद्रजींच्या पाठीमागे मुख्यमंत्री खंबीरपणे उभा आहे, महाराष्ट्रातली जनता खंबीरपणे उभी आहे। सीम साहेब, खरं तर निवडणुका जवळ आहेत, जागा वाटपाचा प्रश्न आहे। अजितदादा म्हणाले की ज्या ठिकाणी ज्या विद्यमान जागा ज्या आहेत त्या तशाच राहतील आणि उर्वरित जागांवर वाटप होईल। काही आमच्यामध्ये वाद नाही, समन्वयाने सगळं होईल। आपल्याला कळेल, पुन्हा महायुतीची सत्ता येईल आणि महाविकास आघाडी घरी बसेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।